जा. तसं तवल्याने 2-2 तास असं अच्छा. अच्छा म्हणजे ती माती नाही घ्यायची ना. भारी आहे. जरासा घ्यायचा ना. हा तिने काहीतरी खाल्लंय का. खाल्लेले उलटी पडले ती. सरळ खरा. हा तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे पण गाणी बिनी काहीतरी बोलायला पाहिजे. पाऊस नसल्यामुळे असं पायपाने पाणी टाकून चिखल करावं लागतं आणि ही मशीन आम्ही यावर्षीच आणली आहे. त्याच्यामुळे खूप इझी जाते हे चिखल बनवायला. त्याच्यामुळे आवणी करायला पण खूप इझी जाते. आवणी आमच्याकडे जे असं चिखलामध्ये भात लागतं त्याला आवणी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा. काही जण लावणीसुद्धा बोलतात, तर आमच्याकडे याला आवणी बोलतात. संजय खूप दिवसांनी आवणी केली आणि माझा खूप चांगला अनुभव होता. आणि प्रत्येक वेळी एक अशी काडी लावताना मला असा विचार यायचा की आपण जे भात लावतोय उगवतोय ते जगातलं सगळ्यात चांगलं तांदूळ आहे, असं चांगला भात आहे. चायनाने आणि इतर बाहेर देशात आपला भात बॅन केला की भात चांगला नाही आपल्याकडचा, पण दुकानामध्ये भात मिळतो, तांदूळ मिळतो, तो
असा शिजवल्यानंतर त्याचे असे 2 तुकडे होत नाही, पण या भाताचे 2 तुकडे होतात. तर शेती करणे हे काळाची गरज आहे आणि आजकाल शेती राहिलेली पण नाही आहे, सगळ्या शेतजमिनी विकलेल्या आहे. पण थोड्या पण प्रमाणामध्ये शेती उरलेली आहे, तर त्यांनी पण शेती करतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि एक चांगलं धान्य खायला मिळतं. तर सगळ्यात नशीबवान आम्ही आहेत की हे चांगलं भात आम्हाला खायला मिळणार आहे, पौष्टिक आणि सगळ्यात बेस्ट फूड जे आपल्याला ताज हॉटेल किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही असं हे जेवण जे शेतकरी पिकवतो आणि आपल्याला खायला देतो. तर आमची भात आवणीची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ते नक्की सांगा. आणि तुमच्याकडे सुद्धा अशी आवणी करत असतील, असं बेस्ट फूड उगवत असेल तर मला नक्की सांगा. मी पण येईन तुमच्याकडे आवणी करायला, मदत करायला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.